निफाड तालुक्यातील चांदोर येथील मातोश्री कौशल्या केशव गोशाला आश्रमाचे उद्घाटन रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर महंत बहुरूपी महाराज तथा वासुदेवानंद गिरीजी महाराज लासलगाव व स्वामी जनेश्वर महाराज भारतमाता आश्रम, स्वामी परमेश्वरी महाराज, हृदयानंद माऊली महाराज यांच्या शुभ हस्ते गोमाता पूजन करून गोशाळेचे उद्घाटन झाले। यावेळी बोलताना स्वामी बहुरूपी महाराज म्हणाले की हिंदू धर्मात गायींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। गाय ही आपली माता आहे। गायींच्या पोटात 33 कोटी देवांचे वास्तव्य असून गायींचे रक्षण करणे व त्यांची सेवा करणे हे एक मोठे काम असून हे करायलाही भाग्य लागते आणि हे काम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा संस्था नाशिक आणि त्यांचे सहकारी करताय हे अभिनंदनीय आहे। यावेळी गोमाताचे पूजन करण्यात आले। प्रास्ताविक UK अहिरे यांनी केले तर उपस्थित मान्यवर यांचा परिचय प्राध्यापक अनिल शिरसाट यांनी करून दिला। यावेळी गोशाळेसाठी जमीन देणाऱ्या टर्ले ताईंचा बाबाजींच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय। कार्यक्रमात स्वामी जनेश्वर महाराज, भगवान महाराज सोळसे, सोमनाथ महाराज, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद आव्हाड, गोरक्षक समाधान कापसे, गोरक्षनाथ बोडके, संतोष अरोटे, दर्शन टर्ले, सुचित करवाल, जगताप गुरुजी, रामनाथ नवगिरे, पत्रकार योगेश अडसरे, शरद लोहकरे, सोमनाथ वागचौरे, यशवंत खरे आदींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत। आभार संस्थेचे अध्यक्ष अनिल निर्भवणे यांनी मांडले। नवमीच्या राम भक्तांना सर्वांना उपस्थितांना शुभेच्छा। आज इथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कौशल्या केशव नावाने गोशाळा प्रारंभ होते। त्याचं आज उद्घाटन आहे। या उद्घाटनाप्रसंगी जय जनार्दन अनाथ वृद्धाश्रम गोशाळा लासलगाव येथील बहुरूपी महाराज तथा वासुदेवानंद गिरीजी महाराज, स्वामी परमेश्वरी महाराज, हृदयानंद माऊली महाराज, भगवान बाबा सोळसे, सोमनाथ महाराज, सुचित करवाल आणि थिटे तात्या, माझ्यासोबत आलेले आदरणीय जगताप गुरुजी आता आणखी एखाद्या मिनिटात उपस्थित होतील। ते प्राध्यापक अनिल शिरसाट, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, एकूण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आदरणीय साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिलजी निर्भवणे यांनी संस्थेच्या माध्यमातून खूप उपक्रम राबवलेले आहेत। त्या उपक्रमांचा पाढा मी वाचत बसणार नाही। स्टार न्यूज साठी मुकुंद आव्हाड, निफाड।